नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जी क्लर्क 2025 ची रिक्रुटमेंट होती, तर त्यामध्ये बघा आपली स्क्रीनिंग टेस्ट झालेली आहे। आता त्यानंतर जे विद्यार्थी एलिजिबल आहे टायपिंग टेस्टसाठी, आता त्यांचे जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट कधी येणार आहे हा तुम्हाला प्रश्न असेल, कारण 5 ऑक्टोबर 2025 ला तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे। तर त्याच विषयी आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 ला नवीन नोटीस आलेली आहे। त्यामध्ये आपण एक्झाम रिलेटेड जी आहे माहिती तर ती संपूर्ण बघणार आहोत। म्हणजेच तुमचा पेपर कोणत्या सेंटरला होणार आहे, तसेच कोणत्या टायमिंग मध्ये आहे, आणि डेट तर तुम्हाला माहितच आहे 5 ऑक्टोबर 2025। तर त्याच रिलेटेड विद्यार्थी मित्रांनो आजची जी नोटीस आलेली आहे तर त्या रिलेटेड आपण माहिती बघणार आहोत। या ठिकाणी बघा, मगाशी एक आपण व्हिडिओ घेतलेला आहे, एक विद्यार्थी जो आहे तो नवीन ऍड झालेला आहे, म्हणून टोटल विद्यार्थी किती झालेले आहे या ठिकाणी बघा 1158 दिलेले आहे, परंतु आता किती झालेले आहे 1159 एवढे विद्यार्थी जे आहे तर ते एलिजिबल आहे टायपिंग टेस्ट साठी। आता यामध्ये बघा, with reference to above, it is hereby informed that the typing test for the post of clerk on the establishment of the High Court of Judiciary Bombay principal sits at Bombay. Its schedule बघा, संडे 5 ऑक्टोबर 2025 ला तुमची एक्झामिनेशन होणार आहे। टोटल विद्यार्थी या ठिकाणी बघा, तो विद्यार्थी जो आहे नवीन एक विद्यार्थी ऍड करून त्याला 71 मार्क्स होते, तो ऍड करून आता टोटल विद्यार्थी किती झालेले आहे 1159 विद्यार्थी। मग तुमचे हॉल तिकीट बघा, सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे हॉल तिकीट कधी येणार, तर या ठिकाणी तुम्हाला डेट दिलेली आहे आणि टाइम पण दिलेला आहे। 1 ऑक्टोबर 2025 ला तुमचे हॉल तिकीट येणार आहे। टाइम का दिलेला आहे, संध्याकाळी 4 नंतर, म्हणजे इव्हिनिंगला 4 नंतर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे तर ते वेबसाईटला डाउनलोड करण्यासाठी लिंक ऍक्टिव्ह होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला लिंक पण दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, या लिंकवर क्लिक करून तुम्ही जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। जसं हॉल तिकीटचे अपडेट येणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला कळवणार आहे। आता त्या अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग पेपरला जात असताना तुम्हाला काय काय गोष्टीची गरज लागणार आहे या ठिकाणी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ब्रिंग देअर एनी वन ओरिजिनल फोटो आयडी प्रूफ। तुम्हाला एक फोटो आयडी प्रूफ द्यावा लागणार आहे, म्हणजे दाखवावं लागणार आहे। त्यामध्ये आधार कार्ड आहे, इलेक्शन कार्ड असेल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी एक तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे। त्यानंतर इन केस ऑफ चेंज नेम द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग ग्रॅज्युएट मॅरेज सर्टिफिकेट एक्सेट्रा or any other relevant document in support thereof along with the hall ticket and admit card। तर बघा, ज्या म्हणजे शक्यतो ज्या लेडीज असतात तर त्यांचं लग्न झाल्यानंतर ज्यांचं नावामध्ये बदल आहे त्यांनी काय करायचं आहे, तुमचं जे ज्यांचं लग्न झाल्यावर नाव चेंज झालेलं असेल त्यामुळे काय अडचण येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट जे आहे तर ते आणावं लागणार आहे, ओरिजिनल आणायचं आहे दाखवण्यासाठी। तसेच हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीटची प्रिंट तुमच्याकडे असली पाहिजे, म्हणजे हॉल तिकीट, एक आयडी प्रूफ ओरिजिनल, आणि त्यानंतर बघा ज्यांचं नाव चेंज असेल त्यासाठी एक गव्हर्नमेंट प्रूफ जो आहे तर तो त्यांना दाखवायचा आहे, ज्यांचं नाव चेंज आहे त्यांसाठी। बाकीच्यांसाठी हॉल तिकीट आणि एक ओरिजिनल आयडी प्रूफ। आता हे झालं परीक्षेविषयी माहिती। आता बघूयात विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं या ठिकाणी बघा ही जी लिस्ट आहे तर ही लिस्ट पीडीएफ जी आहे तर ती टेलिग्राम चॅनल तुम्हाला भेटून जाणार आहे। यामध्ये काय काय चेक करायचं आहे बघा, टोटल सर्व विद्यार्थी आहे 1159। यामध्ये तुमचा रिपोर्टिंग टायमिंग पण दिलेला आहे या ठिकाणी, तसेच डेट तुम्हाला माहित आहे या ठिकाणी दिलेली आहे बघा, संडेला म्हणजेच रविवारी 5 ऑक्टोबरला तुमचा पेपर होणार आहे। रिपोर्टिंग टायमिंग बघा, तुमच्या नावापुढे रिपोर्टिंग टायमिंग दिसणार आहे। त्यानंतर तुमचं एक्झाम सेंटर कोणतं आहे त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे, डिटेल त्याचा ऍड्रेस पण तुम्हाला या ठिकाणी दिसेल। अशा प्रकारे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे बघा। काही विद्यार्थ्यांचं बघा पुढे बघूयात आपण, अजून पुढे रिपोर्टिंग टाइम
या ठिकाणी जवळपास रिपोर्टिंग टाइम या ठिकाणी बघा, काहींचा रिपोर्टिंग टाइम 9ला आहे आणि एक्झाम सेंटर पण काय आहे चेंज दिलेले आहे. काहींचं बघा या ठिकाणी 10ला रिपोर्टिंग आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्यांचे एक्झाम सेंटर जे आहे तर ते एक्झाम सेंटर बघू शकता. अशा प्रकारे तुमच्या नावापुढे जे काही एक्झाम सेंटर असेल किंवा सेम सुद्धा असू शकतं, एकच असू शकतं. त्यानंतर बघा या ठिकाणी बघूयात, बघा एक्झाम काही एक्झाम सेंटर जे आहे तर ते सारखे असू शकतात, परंतु त्यामध्येच गेट नंबर वगैरे चेंज असू शकतात. मग ते व्यवस्थित तुम्ही सर्च करून ठेवायचं आहे व त्या ठिकाणी कशा प्रकारे जायचं आहे, ट्रेनने जायचं आहे की बसने जायचं आहे की आपल्या प्रायव्हेट कारनं जायचं आहे, व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवा. जो काही रिपोर्टिंग टायमिंग दिलेला आहे त्या अगोदरच लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे. अशा प्रकारे आज आपण एक्झाम डेट तर तुम्हाला माहितीच आहे 5 ऑक्टोबर, त्यानंतर रिपोर्टिंग टाइम तुमच्या नावापुढे दिलेला आहे आणि एक्झाम सेंटरचं नाव सुद्धा दिलेलं आहे. हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. ही जी PDF आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावर टेलिग्रामला जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणी ती PDF आहे तर ती चेक करून तुम्हाला घ्यायची आहे. तर बघा उद्या जसं हॉल तिकीट ऍक्टिव्ह होणार म्हणजे त्याची लिंक जी आहे तर ती ऍक्टिव्ह होणार आहे. जशी अपडेट मिळेल मी तसं आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.